नमस्कार, मी सोमनाथ मस्के, जनता गॅरेज वाहतूक संघटनेकडून बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे. तर खरं तर मी त्या रिक्षा चालक बांधवांचं आणि त्या कॅब चालक बांधवांचं अभिनंदन करीन की ज्यांनी या कंपन्यांना मोठं केलेलं आहे. व्यवसाय इतका अडचणीत येण्याचं कारण ही फक्त जी लाचार झालेली जी आहेत ना रिक्षा चालक कॅब चालक, जे या कंपन्याचं नोकर म्हणून राहिलेले आहेत, गुलाम म्हणून राहिलेले आहेत, असांचा मी जाहीर निषेध करतो. पहिलं तर अरे इतके कमी रेट देऊन सुद्धा आपले रिक्षा चालक कॅब चालक बांधव सतत त्यांच्या धाकामध्ये राहायची सवय लागलेली. अरे मित्रांनो, आपला व्यवसाय इतका अडचणीत येऊन सुद्धा तुम्हाला इतकं सुद्धा समजत नाही. दिसून सुद्धा आंधळ्याचं सोंग करून बसलेले आहेत, ऐकून सुद्धा बहिऱ्याचं सोंग करून बसलेले आहेत, बोलायचं सुद्धा मुख्याचं सोंग करून बसलेले आहेत. अशा कॅब चालक आणि रिक्षा चालकाचा मी खरंच मनापासून जाहीर निषेध करतोय. आज खरंच अडचण वाढवायची कामं या अशा लोकांमुळे झालेली आहेत. अरे मित्रांनो, इतका रेट कमी देतो हा उबेरवाला, तरी आपले रिक्षा चालक आणि कॅब चालक सरसपणे बिंदासपणे चालवतात. अरे काय तर जनाची नाही तर मनाची तर ठेवा. तुम्हाला वाटतं भविष्यात हा व्यवसाय आपला राहील असं वाटतंय तुम्हाला, तर हा मोठा गैरसमज आहे. हा गैरसमज काही दिवसांनी निघून पण जाईल. आज जनता गॅरेज वाहतूक संघटनेकडून वारंवार तुम्हाला आव्हान करण्यात येत असते. प्रत्येक गोष्टीला सावध करत असतात पदाधिकारी की तुम्ही ह्या गोष्टी करूच नका, जेणेकरून आपला व्यवसाय अडचणीत येईल. मित्रांनो, हक्काचा व्यवसाय आहे तर हा आपल्याला शिजवून खावा लागतो. तुम्हाला काय झालंय असं वाटतंय की उबेरवाला धंदा देतोय. अरे धंदा देतोय, आज लोक त्या उबेरकडेच वळत आहेत. का? पैसे कमी आहेत म्हणून. पैसे का? आपल्याच खिशातले पैसे कापून कस्टमरला देत आहेत सवलत, डिस्काउंट, तरी तुमच्या भेजात घुसत नाही. आपल्याच लोकांनी आपलाच व्यवसाय वाटोळ करून घेतलेला. अरे पुढे भविष्यात तुमच्या लेकरा बाळाचा विचार तर करा थोडंफार. त्यांना काय ते शिकवायचं, त्यांना काय ते घडवायचं, त्या गोष्टीचा तर विचार करा. इतकंही लाचार राहू नका या कंपन्याच्या अंडरमध्ये. आज बघता तुम्ही, आज का म्हणून लोक त्याला बुक करतात? कारण की कमी रेट आहे म्हणून. का? आपण चालवतो म्हणून ती लोक पण बिंदासपणे रेट वाढवणार नाही कधी जिंदगीत. आपण कुणाशी भांडायचं? आधी हे जे आपल्या जवळ राहून जे घात करतात ना हे रिक्षा चालक कॅब चालक, ह्या लोकांशी पहिलं सांगावं लागेल. या लोकांना नीट व्यवस्थित पटवून द्यावं लागतं आपल्या लोकांना, तरीही लोक पटवून घेत नाही. अरे जगणं अवघड होऊन जाईल उद्याच्याला. व्यवसाय उरला नाही तर लेकरा बाळांना आपण शिकवणार काय? त्यांना खाऊ काय घालणार? आणि त्यांची हौस कशी पूर्ण करणार? अरे सुधरा काय तर. मी आज बऱ्याच ठिकाणी बघितलंय, बऱ्याच लोकांचे बघितले, व्हिडिओ सुद्धा बघतोय मी. वारंवार पदाधिकारी सुद्धा सांगत असतात की जर उबेरनी जर तुम्ही वापरत असाल तर सरळ त्यांना फोन करा आणि सांगा की मी इतका रेट होईल, मीटर प्रमाणे मी रेट घेणार आहे. प्रत्येक रिक्षा चालकांनी आणि कॅब चालकांनी जर असं जर फॉर्म्युला जर यूज केला ना तर नक्कीच हा विजय आपला होणार आहे. मित्रांनो, आंदोलन करायची गरज पडणार नाही कधी. ती क्षमता आपल्यामध्ये आहे, पण ती क्षमता दाखवायची गरजच पडत नाही लोकांना. रिक्षा चालक इतके हातबल झाले, इतके लाचार झालेले आहेत का नाही सांगूच नका. अरे इतकी पावर आहे आपल्यामध्ये. आज एकी जर केली ना, भाला भाला आपल्याला सलाम ठोकून जाईल. इतकं सुद्धा लक्षात राहत नाही तुमच्या. अरे कवर असं जगणार आहे? कुठपर्यंत जगणार आहे? किती दिवस खाणार आहे? हा, आज तुमच्यामुळेच आज धंद्याची सगळी वाटोळ झालेले. कशाला उबेर वापरता? अरे नाही पटत ना, सोडून द्या ना, दुसरे आहेत हे वापरा. आज कमी रेट आहे म्हणून ते सगळे उबेरलाच बुक करतात. आणि उबेर हा आपल्याच खिशाला कात्री मारून कस्टमरला देतात. कस्टमरला असं वाटतं की उबेर सर्व्हिस चांगला देतोय. सर्व्हिस तर आपण देतोय, पण आपला सुद्धा घात करतात आणि कस्टमरचा सुद्धा घात या ऑनलाईन कंपन्या करत आहे. तरी तुमच्या भेजात घुसतच नाहीये. इतके लाचार होऊ नका. अरे ऑप्शनला 2 कंपन्या आहेत, हे वापरा. ते रेट देतात तर ते वापरा. मी कुठल्याच कंपनीचा
समर्थन करत नाही, पण मला असं वाटतं आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे ना, तर ती व्यवस्थित असला पाहिजे, जे आपल्याला परवडण्यासारखं असला पाहिजे. अरे अशा रिक्षा चालकाची लाज वाटते मला, की जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये अडचणी वाढवण्याचं काम केलेलं आहे. माझे बोलणं टोचणार आहे तुम्हाला, पण हे खरी गोष्ट आहे. कारण की व्यवसाय संपवण्यामध्ये अशाच नालायक लोकांचा हात आहे. आज जनता गॅरेज वाहतूक संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे, तरी तुमच्या ध्यानात येत नाही का? वारंवार सावधान करण्याचा प्रयत्न करत असतात, तरी बी तुमच्या डोक्यात बसत नाही का? तुम्हाला लाचारीची जिंदगी जगायची तर जगा, पण तुमच्यामुळं दुसऱ्यांचं पण वाटोळं होतंय. या गोष्टीकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे. थांबतोय, लागेल जे उबेर वापरतात ना त्याला टोचून लागेल, कारण की त्यांनी फक्त बघायची भूमिका घेतलेली आहे. थांबतो. जय जनता गॅरेज. जरा सुधरा, नसता असंच या कंपनीच्या गुलाम होऊन बसताल आणि नंतर त्याला रडत बसलं ना, कोणी डोळे पुसायला पण येणार नाही. याच्यामुळे प्रत्येक रिक्षा चालकाचा फायदा आज सगळ्यांनी उचललेला आहे, कारण की लाचार झालेले आहेत हे कॅब चालक आणि रिक्षा चालक. त्यांना वाटतं आम्हाला व्यवसाय ह्याच्याशिवाय कोणी दुसरा देऊ शकत नाही. अरे स्वतःवरती इतका पडदा टाकून घेतलेला आहे, पण ते पडदा काढायची तुम्हाला गरजच पडत नाही. इतकं स्वतःला आंधळ करून घेतलेलं आहे. लाज वाटली पाहिजे उभे चालवणारे लोकांचं.